मी आज दाखवणार आहे तुम्हाला मच्छी फ्राय. हे सपक मॅग्नेट करणार आहे मी 2 लेकरांसाठी आणि 5-6 माणसासाठी. त्याला धुवून घ्यायला लागले मी आणि बाजरीचं पीठ लावून स्वच्छ धुवून घेणार आहे. बाजरीच्या पिठामुळे पण कडकपणा पण येतो आणि स्वच्छ वास घाण सर्व निघून जाते. नमस्कार, मी जयश्री जाधव जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आता आपण थोडंसं, मला खूप उशीर झाला आहे हो येऊन सगळं करायला, त्यामुळे छान चोळून धुवून मॅग्नेट करायला ठेवणार आहे. तर मला भाकरी वगैरे करून घ्यायच्यात. आता जवळपास 12-1 वाजायला लागलेत. मला बाहेर कामानिमित्त वेळ गेला, मंजुरीलाच वेळ गेला खरं तर. स्वच्छ हाताने चोळून 2-3 पाण्याने धुवून घ्यायले. मी अद्रक घेतलेली आहे, लसण घेले. अद्रक लसण हिरवं वाटून घ्यायला लागले मी. कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायले. त्याला वाटून घेऊ आपण. हे सपकला थोडं टाकत आहे. हे मी हिरवं वाटण टाकलं. याच्यामध्ये कोथिंबीर, लसण, अद्रक एवढंच टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये मी मीठ वापरते. हळद, लिंबू रस टाकायला लागलेले आहे. हे बघा, मी आता हळद टाकायला लागले मी. हळद ही अँटीबायोटिक, चव वाढवणारी आहे, ती टाकलीच पाहिजे. मी हा 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायला लागले आणि ह्याला अर्धा चमचा टाकायला लागले. मी याला बाजरीचं पीठ पण अर्धा चमचा टाकायले. मोठा चमचा आहे, थोडंसं टाकायले. तसं टाईटपणा येतो, त्याच्यामुळे मी वापरायला लागले. बघा, मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. अंदाजे 4 चमचे. हे सर्व मी मुरू देणार आहे चांगला अर्धा 1 तास. आता हे सपकचं मीठ, सर्व काही मसाले, हे सपक मी पूर्ण कालवलं आहे. आता याला काही टाकणार नाही. मला खूप घाई झालेली आहे. आता याच्यात माझ्याकडे लग्न झाल्यामुळं काही यावेळेस मसाला केलेला नाही, आयताच मागवलेला होता. तर मी हा 1 चमचा मालवणी मसाला टाकून घ्यायला लागले. जास्त तिखट पण नाही. आणि कांदा लसूण मसाला टाकून घ्या. याच्यात आहे बघा, मी कांदा लसूण मसाला पण टाकून घ्यायला लागलेले आहे. तर याच्यात थोडी बॅडगी मिरची पण टाकणार आहे मी, नाहीतर कवरला टाकू वरती. रवा फ्राय करणार आहे त्यावेळेस आपण याला बॅडगी मिरची टाकूया. याची मुंडी फक्त काढून ठेवलेली आहे. आमच्यात मुंडी कोणीही खात नाही, त्याच्यामुळं आता ह्याला मी असंच मॅग्नेट करणार आहे. लिंबू टाकायचं राहिलेलं आहे, लिंबू पिळून घेते. हे बघा, हे कोकमाचं आगळ केले मी. लिंबू नाही आहे आमच्यात. दारात झाड आहे, सगळी गल्ली खाती आणि माझ्याकडं मलाच राहत नाही. बघा, असंच आहे. आपण खाती वस्तू म्हणून बसावं, पण नेणारे थोडा पण विचार करत नाहीत आपला. व्यथा. याच्यामुळं छान
टेक्स्चर चांगलं होतं, वास निघून जातो. तर लिंबू असायला पाहिजे, पण आता जे आहे ते आहे. असो, सगळं मॅग्नेट करू. हे मुंडके जे खाते त्याला देऊन टाकू, नाहीतर आहेतच तरी कोणी खाल्लं तर बरं. मी थोडा रवा घेते आणि याच्यात थोडं कॉर्नफ्लोअर घेते. सपक करायला लागले मी थोडं. मला लाकूड टाकून घ्यायचं, थोडं बाइंडिंग आणि चव लागते. आणि मिक्स करायचं. मी याला हळद लावलेली आहे, त्यामुळं जास्त नाही मी हे करणार. हे थोडं मुरवायला, आता भाकरी करायच्या होत आल्यात ना, त्याच्यामुळं हे थोडंसं हे चौकडून थोडं मध्ये मुरतं चांगलं. हे बघा 2च पीस करायले आत्ता. जशी पब्लिक येईल तसं. आज तेजू आहे, तिला लहान, तिचं आधी मिठाचं करून देते भाकरीच्या तव्यावर आणि ह्याला छान मॅग्नेट होऊ देते 15-20 मिनिट. तोपर्यंत हे बघा आपल्या भाकरी चालू आहेत. भाकरी केलेल्या आहेत. सगळंच करावं लागतं बघा बायकांना. एकच काम करायचं म्हणून नाही भागत, सगळे कामं करावे लागतात. एक करत करत दुसरं ते मॅग्नेट होईपर्यंत भाकरी होतात. चला मग मी ह्या सगळ्या, हे बघा सगळ्या भाकरी करून घेते. तवा फ्राय करून घेऊया. तेजूचे 2 पीस करून घेऊया. याला काहीच वेळ लागत नाही. बघा छान मॅग्नेट झाले तर. बघा आपल्या भाकरी तयार झाल्या. 6 भाकरी करून घेतल्या. मस्त आता कुरकुरीत. 2 मिनिट छान अशा पण भाजून घ्यायची, सगळ्या साईडने भाजून घ्यायची बघा. छान मुरलेले असले ना मासे, वेळच लागत नाही. खूप क्रिस्पी आणि छान होतात. करून बघा. असे पण भाजायचे, कुठूनच कच्चा नाही राहिला पाहिजे मासा. एकदम छान कडक क्रिस्पी व्हायला लागला मासा आपला. काहीच प्रॉब्लेम नाही. कच्चा राहू म्हणून चांगला दाबून करून घ्यायचा आहे. खूप छान होता. वरून कडक आणि मध्ये मऊ असा छान आहे. गॅस बंद करून घेते. परत करणार आहे. सध्या खायला कोणी नाही म्हणजे गरमच चांगले लागतात ना. बघा एकदम एकदम मस्त झालेला आहे. हे बघा एकदम सुंदर. खाऊन घ्या.
मी अर्धी वाटी रवा घ्यायले, थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायले, जरा कडक होतो. याच्यात थोडं तांदळाचं पीठ पण टाकायले अंदाजेच. याच्यात मी मसाले टाकणार आहे. याच्यात आता मी मीठ टाकणार आहे. याच्यात मी कांदा लसूण मसाला टाकायले. याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला पण टाकायले. याच्यामध्येच टाकायला लागले मी मालवणी मसाला. थोडे स्पायसीच करायला लागले मी. आणि याच्यात बॅडगी मिरची टाकणार आहे. सगळं अंदाजे घ्यायचं आपल्याला कसं लागतं तसं. ते कलरसाठी काश्मीरी मिरची घेतली. आणि हे बघा आता मी मीठ वगैरे टाकले. तुम्हाला दाखवते. आता तेल गरम करायला ठेवले. चिलापी मच्छी आहे ही. तर मला वेळच नाही भेटला याला गुळ हे करायला, मॅग्नेट करून ठेवायला पाहिजे होती, पण आता वेळ नाही भेटला. आपल्याला जेवढे शक्य आहेत थोडे पीस टाकूया आपण. हे बघा सर्व मच्छी पलटून घेतलेली आहे. मी व्यवस्थित दाबून पहिल्यासारखं चारी पाची बाजूनं डीप फ्राय नाही करणार. डीप फ्रायची मी दाखवते परत तुम्हाला. तवा पूर्ण थोडा खोलगट झाला आहे. बघा आपली तयारच झालेली आहे. माझी बहीण मला नेहमी म्हणते तुझ्या हाताला चव आहे, रेसिपी छान करते, फक्त प्रेझेंटेशन तुला व्यवस्थित करत नाही. म्हणलं जे हाय ते हाय. याचं नसते का सेफ झाले, काहीतरी कमी असते ना माणसात. गावठी पद्धतीचा शेफ आहे. घरगुती. चला तर मग तयार झालेले आहे. ताटात काढून घेऊ. लाईक करा, सबस्क्राईब कराय. बघा इथंच काय करते, थोडंसं असं काढते म्हणजे तेल थोडंसं. बघा छान कडक होतात. आपण दुसऱ्याकडे टाकून घेऊ. एकदा सगळे जेवायला आलेत आमच्यात. चला मग काढून घेते मी. गावठी सेप आहे. मी हातानंच काढत आहे. वळत नाही मला. तर मग बघा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, कमेंट. आणि माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट ऑप्शन आहे.
मला पर्सनली कमेंट करण्यापेक्षा व्हिडिओवर कमेंट करा.